DJ BRK DJ BRK DJ BRK 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 करिअर किंवा तुमच्या आयुष्यातले 30 ते 40 वर्ष ठरवत असते. मग तुम्हाला सर्वप्रथम काचं उत्तर शोधणं गरजेचं आहे की मला नेमकं IASच का व्हायचं आहे, किंवा मला BDO का व्हायचं आहे, किंवा डेप्टी कलेक्टर का व्हायचं आहे. तर त्यासाठी एक स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे त्याला आपण स्वॉट अनालिसिस म्हणतो. त्याच्यामध्ये एक S फॉर जी काय स्ट्रेंथ असते, W फॉर विकनेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटी आणि T फॉर थ्रेट्स. म्हणजे आपल्याला काचं जर उत्तर शोधायचं असलं तर तुमच्या स्ट्रेंथ काय, की जसं एखादा विद्यार्थी लहानपणापासून त्याचा बुद्ध्यांक चांगला असू शकतो, त्याला तसं वातावरण पण भेटलेलं असेल की त्यांची कम्युनिकेशन स्किल व्यवस्थित असते. मग अशा विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ जी आहेत ते आपण लिहून ठेवायचं की म्हणजे मला ह्या गोष्टी येतात, ह्या गोष्टीत मला काय प्रॉब्लेम नाही. दुसरा मुद्दा असते की विकनेसचा, की विद्यार्थ्यामध्ये एक न्यूनगंड तयार होत असतो की म्हणजे माझी कमजोरी जर पुढच्याला दाखवलं तर ते काय म्हणाल, की तो कसा रिॲक्ट करेल, की मला तो अभ्यासामध्ये किंवा हुशार नाही असं या यादीत गिनल. याच्याकरता काय करत असतो सर्वसाधारण विद्यार्थी, विकनेसवर भर देत नाही, की म्हणजे आपली स्ट्रेंथ दाखवायला बघतो. विकनेस हा खरा तर यशाचा मार्ग आहे, की जेव्हा माणूस आपल्या विकनेस, आता काही जणांचं कसं असते, स्टेज करिअर नसेल किंवा कॉन्फिडन्स त्यांना नसतो, आता खेड्यातून असतो, भरपूर जणांची इंग्लिश वीक असते, मॅथ वीक असतो, मग त्यावर वर्क न करता ज्या काही स्ट्रेंथ बाजू आहेत त्यावरच वर्क करत असतात. तर यश हे फक्त 1 किंवा 2 गोष्टीवर अवलंबून असते, कारण यश हे संपूर्ण जे काही ऑलराऊंडर म्हणतो आपण त्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असते. त्यामुळं तुमच्या चुका शोधा, तुमच्या विकनेस शोधा, मग त्या विकनेस शोधल्यानंतर आपोआपच तुम्हाला त्याच्यावर काम करता येईल आणि तेच काम ते तुम्हाला पुढच्या प्रगतीमध्ये मदत करत असते. दुसरं असते ऑपॉर्च्युनिटी. मग संधी काय, मार्केटमध्ये मागणी एक आहे आणि तुम्ही जर दुसरंच करत असला तर ते काही फायद्याचं नाही. जसं आता भरपूर सर आम्ही बघतो की IT क्षेत्रामध्ये पण आता मी आमचा डिपार्टमेंट काम करते की रोजगार मेळावा वगैरे घेते, की जे काही विद्यार्थी आहेत, स्पर्धक आहेत, त्यांना आम्ही एम्प्लॉयमेंट देण्याचा एक प्रयत्न करत असतो. मग त्यावेळेस आमचं मागणी अशी असते की आम्हाला ITI झालेला एखादा इलेक्ट्रिशियन, एखादा प्लंबर, अशा पण काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण करिअर घडू शकतो. म्हणजे आपल्या सध्या जे व्हाईट कॉलर जॉब म्हणतो ना आपण, त्या ठीक आहे, ते व्हाईट कॉलर जॉब, प्रशासन, ह्या गोष्टी चांगल्याच आहेत किंवा त्या गोष्टीमध्ये आपण गेलं पण पाहिजे. ते पण करिअर निवडत असताना खरंच गड्या आपल्याला ते मिळेलच का ह्याची शाश्वती नसेल ना, तर आपल्याला कुठला ट्रेड असेल, काय असेल, यामधून आपण एक आपलं स्वतःचं करिअर, स्वतःचं बिझनेस, स्टार्टअप देखील सुरू करतो. मग त्यामुळं कुठल्याही अभ्यासक्रमाला, व्यावसायिक अभ्यासक्रम असेल, काय असेल, तर त्याच्यात कमी जास्तपणा करायचा नाही. मग ते मार्केटच्या डिमांड नंतर, आता मी सरांसोबत येताना तीच चर्चा करत आलो होतो की व्हेटरनरी जो नीटचे विद्यार्थी आहेत ते शक्यतो ते कोर्स करत नाहीत की मला डॉक्टरच व्हायचं आहे, मला हेच व्हायचं आहे, इंजिनियरच व्हायचं आहे. मग ज्यांनी गेल्या वेळेस व्हेटरनरीची डिग्री घेतलेली आहे त्यांच्यासाठी आता क्लास 1च्या व्हॅकन्सी सुटल्या सर, जवळपास 2700 व्हॅकन्सी आहेत आणि विद्यार्थी संख्या आहेत त्यांची 2100, म्हणजे 600 ते 700 जागा अशाच लाभ होणार आहेत. म्हणून मार्केटमध्ये इन फ्युचर काय येऊ शकतात, मार्केटची डिमांड काय, या पद्धतीनं पण आपण कोर्सेस निवडलं पाहिजे. ते त्या पद्धतीनं आपण ऍडमिशन घेतले पाहिजे. ते कुठलाही डिप्लोमा वगैरे असेल ते केलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जर TC असेल तर TC बसू देता कामा नये.
म्हणजे ती कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात टाका, कुठली ना कुठली गव्हर्नमेंटची स्कीम असते, त्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे ते. मग थोडक्यात आपली टीसी ही आपल्यासाठी लिक्विडिटी असली पाहिजे ते, की म्हणजे तिचा यूज करता आला पाहिजे ते, तिचे फायदे स्कीम वगैरे घेता आले पाहिजे ते. दुसरा मुद्दा असतो की थ्रेट म्हणजे धोके काय. आता 2005-2007च्या दरम्यान आपण बघतो की एक डीएडची एक लाट आली होती. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी डीएड केलं होतं. मग त्यानंतर डीएडचं एवढी व्हॅल्यू कमी झाली की डीएडला कोणी गेलंच नाही नंतर. म्हणजे हे मार्केटमधले पण धोके पण आपल्याला ओळखता आला पाहिजे ते. मग हे जेव्हा आपल्याला गोष्टी अनालिसिस करता आले ना, तर आपल्याला करिअर कसे निवडाव, का निवडाव, हे सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर कट होत असतात. म्हणून प्रत्येकाने एक आपलं वही घ्यायची, त्यावर लिहायचं किंवा माझी हे स्ट्रेंथ आहे, विकनेस आहे, हे ऑपॉर्च्युनिटी असतील किंवा हे थ्रेट असतील. ज्या वेळेस आपण बोलण्यापेक्षा किंवा वाचण्यापेक्षा कृती करत असतो ना, अभ्यासामध्ये ऍक्शन इज इम्पॉर्टंट. म्हणजे फक्त वाचवलं म्हणजे पॉलिटिकल सायन्सचं एखादं पुस्तक घेतलं मी आणि त्याचं वाचन केलं, भराभरा आर्टिकल्स केलं, परत चॅप्टर वाचवलं, तर त्याने निष्पन्न काय होत नाही. तुम्ही फक्त दिवसेंदिवस अभ्यास करत आहात म्हणण्यापेक्षा तुम्ही रिडिंग करत आहात. त्यामुळं अभ्यासावर, कृतीवर फोकस करा तुम्ही. म्हणजे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असले पाहिजे. ते स्पर्धा परीक्षेचे जेवढे काही विद्यार्थी आहेत, तर त्यासाठी कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे ते. आणि निवडत असताना प्लॅन बी पण सगळ्यात इम्पॉर्टंट असतोच. त्याचबरोबर फक्त एमपीएससी असेल, कंबाईन असेल, यावर नका फोकस करू. की मार्केटमध्ये SSC आहे, CGL आहे, परत बँकिंग क्षेत्राचे भरपूर वॅकन्सी निघत असतात. मग तिकडे पण हे करायचं. आपण एखादा मॅथ जर वीक असला ना, तर आपण बँकिंग क्षेत्रात जातच नाही. म्हणजे एवढे मोठी संधी तिकडे आहे, एवढ्या गोष्टी आपल्याला तिकडे करता येतात. म्हणजे 6 महिन्याला व्हॅकन्सी निघत असतात बँकिंगच्या क्षेत्रातले, पण आपले विद्यार्थी तिथं खूपच कमी आहेत. रेल्वे सारख्या ठिकाणी म्हणजे UP बिहारचे लोक आपल्या इथे महाराष्ट्रात येऊन काम करत असतात. म्हणजे ही शोकांतिकाच आहे ना, कारण त्यांचं एकमेव आहे की आपल्याला मॅथ किंवा इंग्लिश ह्या गोष्टी आपण तेवढा अभ्यास करत नाही. मग तिकडे आपलं शिफ्ट झालं पाहिजे. ते किती दिवस आपण पॉलिटिकल सायन्स वाचणार आहे, किती दिवस आपण तेच ते पुस्तक इकॉनॉमिक्स ह्या गोष्टी वाचत असतो. तर हे न करता ज्या गोष्टी विकनेस आहेत त्यावर काम करा. तुम्ही विकनेसवर जर काम केलं ना, खूप काही संधी भेटत असतात. त्यामुळं आपल्याला मॅथ येत नाही किंवा इंग्लिश येत नाही हे असं लाजायचं नाही, त्याच्यावर वर्क करायचं. तर तुमचं करिअर एकदम उत्तम होऊ शकते. जे आता MPSC मध्ये जवळपास 5-6 लाख विद्यार्थी फॉर्म भरत असतात, तेच जर रेल्वे भरती असेल, SSC असेल, बँकिंग असेल, तर महाराष्ट्रातला जर रेशो काढला ना, तो खूप कमी येतो, काही हजारच्या संख्येत येतो. मग आपल्याला जसं मेंढराची कथा असते ना, की एक मेंढरी जर फिरीत पडली तर त्यामागून सगळेच फिरीत पडत असतात. तर ते नका करू. ते पिअर प्रेशर तुम्ही बाजूला ठेवा. ते बाजूला ठेवून तुमची आवड काय, तुमची निवड काय, यांच्याद्वारे जर तुम्ही करिअर जर करत असाल ना, तर एकदम चांगल्या पद्धतीने तुमचं करिअर घडू शकतं. ह्याचा कार्यक्रमाचा उद्देश पण तेच होता. सरांनी येताना मला पण सांगितलं की आपले जे काही विद्यार्थी आहेत की त्यांचं नेमकं करिअर किंवा कुठं अडत आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये. तर मी सिंपल माझी स्पर्धा परीक्षेची स्ट्रॅटेजी सांगतो. मी करत होतो आणि माझ्या सोबतीला शिवाजी सर होते, परत चंदू पण होता. असं म्हणजे आम्ही तयारी 4-5 जणांचा एक ग्रुप होता, अशी तयारी करतच होतो आम्ही. तर अभ्यासाचा एक फॉर्म्युला आहे की तुमच्या अभ्यासामध्ये 3 गोष्टी असल्याच पाहिजे. ते एक सातत्य असलं पाहिजे, ते दुसरं नियोजन, आणि तुमची टाइम लिमिट म्हणतो, जे की वेळेचं बंधन. ह्या गोष्टी जर असले ना, की मला 2 वर्ष किंवा 3 वर्ष मी माझी लिमिट ठरवून दिलेली होती. सरांनी जसं सांगितलं होतं की MA नंतर मी 2 किंवा जास्तीत जास्त झालं तर एक्सटेन्शन स्वतःला 6 महिने करणार होतो. 2.5 वर्षाच्या व्यतिरिक्त मी स्वतःला टाइम पण देणार होतो. त्या टाइम मध्ये पोस्ट भेटली. मग माझ्या माइंडमध्ये फिक्स आकडा तयार झालेला होता की म्हणजे मला काही झालं तर 2.5 वर्षामध्ये पोस्ट काढून बाजूला घ्यायचा. मग असं स्वतःला तुम्ही लिमिट देऊन ठेवा. जेव्हा माइंडला आपण एखादा टार्गेट देत असताना लिमिट देतो ना, त्यावेळेस काही गोष्टी माइंड आपोआप करायला लागतं, आपोआप म्हणजे सकाळी लवकर उठायला लागतं. मग तसं तुम्ही स्वतःला एक टाइम लिमिट द्या की म्हणजे ठीक आहे, मी आता 1 वर्ष अभ्यास झाला माझा, 2 वर्ष अभ्यास झाला, मी फक्त अनुभव घ्यायला एक्झाम देतोय, की हा पहिलाच पेपर होता, हा दुसराच पेपर होता, ते मॅटर करत नाही. कितवा पेपर असेल, तुम्ही किती अटेम्प्ट दिला, हे पण मॅटर करत नाही. तर मग आतापासून तुम्ही स्वतःला असा टाइम द्या, एक पिरियड द्या की मला 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील. त्याच्यावरही स्वतःला टाइम पण द्यायचा नाही. कारण स्पर्धा परीक्षा हा जीवनाचा भाग बनला पाहिजे, ते ना की स्पर्धा परीक्षा हे जीवन बनलं पाहिजे. ते भरपूर विद्यार्थी आहेत
तयारी करत असतात, पण त्यांनी स्पर्धा परीक्षेलाच आपलं जीवन बनवलंय. तसं नाही, तो एक पार्ट असला पाहिजे ते. त्यानंतर आपल्याला दुसरं करिअर निवडायला पाहिजे ते, प्लॅन बी आपला रेडी ठेवायला पाहिजे ते. मग मी साधारणतः कसं करायचा, 2.5 वर्षाचा टाइम बाउंड दिलेला होता. मग सकाळी असं ठरवलं होतं, टाइम टेबल मी बनवून ठेवलेला होता की सकाळी 6 वाजता कंपल्सरी उठायचं. मी जवळपास 1 वर्ष 6 तास झोपलो होतो. आता हे काही जणांना वाटेल की अतिशयोक्ती आहे, बघणारे पण होते माझ्यासोबत ते दोघं तिघं, की त्यांना माहित आहे. आणि सांगून ठेवलं होतं की जर मी 6 तासाच्या वरी झोपलो किंवा 6च्या जर आधी उठलो नाही तर नाश्ता करायचा नाही. मी हॉस्टेलला असून देखील नाश्ता करत नव्हतो. आणि असा योग आहे, फक्त मला एका वर्षाच्या काळात किती वेळेस आला असेल, 4 ते 5 वेळेस आला असेल. म्हणजे मी कंपल्सरी उठतच गेलो. मग ते झाल्यानंतर काय होते, म्हणजे सुरुवातीला थोडंसं अवघड होते. म्हणजे स्टार्टिंगचे एखादे 20 दिवस म्हणा, 22 दिवस, एखादा 1 महिना. मग हा जो टप्पा आहे ना, हा टप्पा जेव्हा निघून जातो ना, त्यावेळेस माइंड आपलं स्वतःच सांगायला लागतं की उठलं पाहिजे ते. आणि स्वतःला काहीतरी एक शिक्षा किंवा काहीतरी एक सजा म्हणून काहीतरी गोष्टी तुम्ही ठेवून ठेवा, की म्हणजे मी आज जर नाही उठलं तर हे नाही कराल, किंवा ते, किंवा तुमच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या करायचं. म्हणजे स्वतःवर म्हणजे एक कंट्रोल असते आपल्याला, त्या गोष्टी आपण नक्कीच ठेवल्या पाहिजे ते. आणि ते परत सकाळी उठायचा. प्रत्येक विषय वाईज मी टाइम टेबल ठरवून दिलं असतं, की म्हणजे एका दिवशी एकच विषय कधीच वाचला नाही मी, किंवा सलग 8 दिवस एकच विषय कधीच वाचला नाही. तर मी प्रत्येक दिवशी प्रत्येक विषय वाचायचा. की आता समजा जर माझा सुरुवातीचा सकाळी मॉर्निंग टप्पा केला होता मी 3 तासाचा, त्या 3 तासामध्ये इकॉनॉमिक्स घेतलं, थोडा वेळ 10-15 मिनिटं रेस्ट घ्यायचा, परत 2 तास अभ्यास करायचा. त्यावेळेस पॉलिटिकल सायन्स, म्हणजे पॉलिटिकल सायन्स एकदम सिंपल विषय आहे, त्यामुळे त्याचा टाइम कमी करायचा. जो विषय अवघड आहे त्याला टाइम जास्त द्यायचा. आणि अभ्यास करत असताना ना, इनपुट आणि आउटपुट ह्याची बेरीज करून ठेवायची, की म्हणजे एखाद्या विषयाला मी किती इनपुट देतोय आणि त्याचं मला किती आउटपुट भेटणार आहे. हे जेव्हा बेरीज कळते ना, पेपरमध्ये आपोआप मार्क येत असतात. की काही जणांचं कसं होतंय की हा पॉलिटिकल सायन्स मला खूप सोपा जातोय, मग पॉलिटिकल सायन्सलाच भरपूर वेळ द्यायचा, 5-6 तास असं पॉलिटिकल सायन्सला. त्या गोष्टी नाही करायच्या. इकॉनॉमिक्स हार्ड जाते तर मी त्याकडे पाहणार पण नाही, किंवा एखादा 1 तास दे. नाही, ज्या गोष्टी आवड जातात त्या गोष्टीला टाइम जास्त द्यायचा, आणि ज्या गोष्टी आपल्याला सोप्या आहेत ते कधी पण कव्हर करू शकतो, त्यामुळं त्याचा टाइम आपण कट करायचा. आणि बाकीच्या जे काही आपल्या विषय असतील हार्ड विषय, त्या विषयावर आपला टाइम लावायचा. मग हा दुपारचा पिरियड झाला. दुपारनंतर मी जेवण वगैरे करून यायचा, हॉस्टेलवरच असल्यामुळं जेवण करून एखादा अर्धा तास 1 तास परत ब्रेक घ्यायचा, थोडा वेळ रेस्ट करायची मी, परत विषय काढायचा दुसरा, जे की दुपारनंतर जेवण केलं की झोप येण्याची जास्त शक्यता राहते, म्हणून मी मॅथ रिझनिंग काढायची. मग तिथले 1-2-3 तास मॅथ रिझनिंग मध्ये कव्हर होऊन जायचा. मग परत आता संध्याकाळच्या एका पिरियडमध्ये करंट अफेअर्स वगैरे, करंट अफेअर आम्ही शक्यतो तर रात्री करायचो 10 नंतर. 10 ते 12 माझा टाइम असायचा की करंट अफेअरसाठी. 4-5 जणांचा ग्रुप बनला होता आमचा. मग आम्ही करंट अफेअरचे डिस्कशन वगैरे करायचं, की म्हणजे की लक्षात ठेवण्याच्या ट्रिक्स तयार करायच्या नवीन नवीन आम्ही. मग माझ्यासोबतचा एक जो मित्र होता, आता त्यांनी जवळपास 10 पोस्ट काढलेले आहेत, आणि तो आता सध्या टाउन प्लॅनिंग असिस्टंट कमिशनर आहे. म्हणजे आमच्या ह्या सगळ्याचा असा ग्रुप. आणि दुसरा एक मित्र आहे, तो आता PWD मध्ये CE आहे. म्हणजे असं जेव्हा आपण करत असतो ना, त्यामुळे त्यांच्या मनातलं जे काही डाऊट आहे तो आपल्याला विचारतो, त्याच्याकडे काही एखादी ट्रिक्स आहे तो आपल्याला सांगत असतो. मग हे आपला अभ्यास एकदम व्यवस्थित होत असतो. म्हणून तुमचा जास्त जणांचा ग्रुप नाही, 4 जण 5 जण जर असले, एखाद्या रूमवर तुम्ही राहत असाल, हॉस्टेलवर राहत असाल, तर तेवढा एक ग्रुप तयार करायचा, कोर ग्रुप तयार करायचा, की त्या ग्रुपमध्ये फक्त डिस्कशन अभ्यासाचं झालं पाहिजे ते. हा, एखादा संडे असेल किंवा एखादा सुट्टीचा वार असेल ना, तर आराम करणं पण गरजेचं आहे. मग संडेला तुम्ही एखादा 2 तास 3 तास एखादी मूवी पाहिलं, थोडा वेळ 1-2 तास एक्स्ट्रा झोपलं तरी चालते. पण अभ्यासामध्ये सातत्य, म्हणजे तुमचे हे बाकीचे जे काही 6-7 दिवस असणार आहेत, त्या 6-7 दिवसामध्ये कधीच ब्रेक घ्यायचा नाही. तुम्ही सांगायचं की संडेला मी ब्रेक घेणार आहे. जेवढं तुमचं मनावर नियंत्रण असते ना, नियंत्रण हा सगळ्यात महत्वाचा भाग असणार अभ्यासामध्ये आपल्याला सुरुवातीचे 1-2 वर्ष. मग तुम्ही एकदा मनावर नियंत्रण मिळवलं आणि स्वतःला सांगून ठेवलं की नाही, मला आज हा अभ्यास करायचा आहे, माझा हा टार्गेट पॉलिटिकल सायन्सचे 2 चॅप्टर संपवायचे आहेत, इकॉनॉमिक्सची ही कन्सेप्ट मला क्लिअर करायची आहे, आज माझा फिजिकल डिफिशिएट, प्रायमरी डिफिशिएट ह्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजे ते, परत मला इन्व्हायरमेंटचा हा पोर्शन कम्प्लीट करायचा आहे. हे गोष्टी जेव्हा आपण स्वतःला सांगायला लागतो आणि स्वतःहून अभ्यास करायला लागतो, आणि
आधी सांगितलं सर, अभ्यास हा केवळ वाचन नसायला पाहिजे, ते अभ्यास हा कृतीशील असायला पाहिजे. ते अभ्यासामध्ये तुम्ही पानं पलटायला काही वेळ लागत नाही, की मी 10 पानं वाचले, आज 100 पानं वाचलं, ते मॅटर करत नाही. की तुम्ही कशा पद्धतीने वाचलं, तुम्ही एकदाच रिव्हिजन करा किंवा एकदाच वाचा, पण ते वाचत असताना त्या कन्सेप्ट तुमच्या माइंडमध्ये गेल्या पाहिजे. ते परत स्पर्धा परीक्षेमध्ये भरपूर जणांकडून पण ऐकलं असेल की PYQ हे बायबल असते. मग PYQ ते खरंच तुम्हाला फायदेशीर असते. म्हणजे PYQ जे असते ना, ते आपल्याला सांगत असते की म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, ते एक्झामची डिमांड काय आहे त्यानुसार तुम्ही गेलं पाहिजे. ते आता आता कंबाईन एक्झाम झालेली आहे आपली, परत राज्यसेवा पण झालेली आहे. मग त्या क्वेश्चनचं जर पॅटर्न तुम्ही जर पाहिलं ना, MPSC असं एक स्पेसिफिक फॉलो करत असते की आज जर समजा विचारलं की भारतातली सर्वात मोठी नदी कुठली, मग पुढच्या वर्षी विचारण्याची शक्यता असते की ती लांबी तिची किती आहे. मग त्या पुढच्या वर्षी अशी शक्यता असते की तिच्या उपनद्या कोणत्या आहेत. मग हा पॅटर्न जेव्हा आपल्याला कळायला लागतो त्यावेळेस आपण त्या अभ्यासामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो, की फक्त घेतली जिओग्राफीची पुस्तक वाचली संपलं असं नाही. त्यामुळं अभ्यास करत असताना तुम्ही 4 स्टेप कधी पण फॉलो करायच्या. फक्त रिडिंग करून भागत नाही. अभ्यास म्हणजे काय, पहिल्यांदा रिडिंग झालीच पाहिजे ते तुमची. सेकंड, अंडरस्टँडिंग तुमची झाली पाहिजे ते. थर्ड, जे काही तुम्ही नॉलेज वगैरे हे घेत असाल त्याचं रिव्हिजन झालं पाहिजे ते. आणि फोर्थ स्टेप म्हणजे ते ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज तुम्ही एक्झाममध्ये त्या विदिन अ टाइम लिमिट, जे काही टाइम दिलेला आहे, 1 तास असेल एक्झामचा टाइम किंवा 2 तास असेल, तर त्या 2 तासामध्ये 1 तासामध्ये ते आपल्याला अप्लाय करता आलं पाहिजे. ते ह्या 4 जर स्टेप तुम्ही जर फॉलो केलं ना, ते मग कुठलाही अभ्यास असो तुमचा, MPSC असेल, UPSC असेल, बँकिंग असेल, SSC असेल, तर हे सर्व अभ्यास व्यवस्थित होतात. व्यवस्थित तुम्ही त्या मार्गावर जाऊ शकतो. म्हणून अभ्यास करत असताना सर्वप्रथम सिलेबस तुमचा आलाच. सेकंड थिंग, PYQ घेऊन ठेवा. थर्ड, तुमचे जे काही अभ्यास करणारे सोर्स आहेत पुस्तके, जसं पॉलिटिकल सायन्सला काही M लक्ष्मीकांत वापरतात, कोणी कोळंबे वापरते, इकॉनॉमिक्ससाठी कोणी देसले वापरते, कोणी अजून असं. म्हणजे तुमचा अभ्यासक्रमाचा जे काही मटेरियल आहे ना, ते फायनल करून ठेवा. ते एकदा फायनल झाला ना, त्याची रिडिंग करून घ्यायची. रिडिंग झाल्यानंतर तुम्ही अंडरस्टँडिंग करा. मग ह्याच्यामध्ये काय येणार आहे, तुमच्या कन्सेप्ट येणार आहेत, तुमचे जे काही नोट्स असणार आहेत, शॉर्ट नोट्स असणार आहेत, त्या नोट्स तुम्ही त्या उतरून ठेवा. म्हणजे ॲट द लास्ट मोमेंट जेव्हा एक्झाम येत असते ना, मग त्यावेळेस भरपूर गोष्टी होतात की मला हे वाचायचं राहिलं, किंवा माझं इथला एवढा पोर्शन बाकी राहिला, इन्व्हायरमेंट माझं बाकी राहिलंय, मॅथ रिजनिंगचा अजून तेवढा सराव झाला नाही, प्रॅक्टिस झाला नाही, ह्या गोष्टी येतात. मग जेव्हा तुमच्या नोट्स असतात ना, त्यावेळेस काय होत असतं, तुम्ही विदिन खूप शॉर्ट टाइममध्ये त्या नोट्स तुम्हाला एकदम रिव्हिजन होतात. आणि एक्झाममध्ये जाऊन जे कन्फ्युजन होत आहे की मला ह्याचं उत्तर 50 होतं, की हां राव मला आठवत होतं पण मला ते तिथल्या तिथं सुचवत नव्हतं. मग ते जो आपले 1-2 मार्कांना जो प्रीचा कट ऑफ, मेन्सचा कट ऑफ जाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असते ते. मग तुमचं जेवढं जास्त रिव्हिजन झालं ना, त्या रिव्हिजनमध्ये ह्या गोष्टी कव्हर होत जातात. म्हणजे तुमचे जे काही 50-50 चे क्वेश्चन असतात की येते काय, बरोबर आहे का, चूक आहे, मग त्यावेळेस तुम्हाला रिव्हिजन खूप महत्त्वाचं कारगर साबित होईल. आणि तुमचे जे काही 4-5 मार्कामुळं कट ऑफ जाणार होता, ते 4-5 मार्क तुमचे इथं आपोआप इम्प्रूव्ह होणार आहेत. म्हणजे तुम्ही लिस्टमध्ये येणार आहोत. म्हणजे हे स्ट्रॅटेजी कधी पण अप्लाय केली ना बरं राहते. आता मी स्टार्टिंगला 2021 मध्ये माझी प्री निघाली होती. मग मेन्स माझी एवढी काय तयारी नव्हती, माझे नोट्स तयार नव्हते, काहीच नव्हते. त्यामुळे मेन्सचा माझा कट ऑफ 4 मार्कामुळे हुकला होता. मग नेक्स्ट टाइमला मी काय केलं की हा तर रिझल्ट चाललेला आहे, मग मी थोडंसं नोट्स काढायला सुरू केलं. नोट्स काढलं म्हणजे पॉलिटिकल सायन्सच्या म्हणजे एकदम सोपा विषय असल्यामुळे मी ते सोडून दिलं. इकॉनॉमिक्सच्या काढल्या, मग बाकी 2-3 विषयाचे HRDचे काढल्या नाही, फक्त एक विषयाचे नोट्स काढलं. मग परत 22ला मी इंटरव्ह्यूला जाऊन परत आलं. मग त्यावेळेस मला कळालं की लास्टच्या क्षणात जे काय आपल्याला ताणतणाव तयार होतो की नेमकं मी वाचू किती, कारण GSचे जवळपास 4 पेपर असतात, मग नेमकं वाचायचं काय. त्यावेळेस मग 2023ला मी नोट्स व्यवस्थित काढल्या होत्या सगळ्याच विषयाचे, आणि 2023ला मला पोस्ट भेटलेली आहे. मग जेव्हा 2024ची मी तयार केलं होतं, केवळ मी 1 ते 2 महिन्यामध्येच परत तलाठी म्हणून जॉईनिंग झालेलो होतो. सुट्टी फक्त मला 1 महिन्याची भेटली होती. तेवढ्याच महिन्यात माझे जे काही नोट्स काढलेले होते तेवढंच वाचलं मी. दुसरं कोणाची पुस्तक देखील वाचलं नाही, फक्त करंट अफेअर्स तेवढं केलेलं होतं. मग त्यामुळं 1 महिन्यात माझा अभ्यास झाला, रिव्हिजन पण झालं.
माझ्या नोट्समुळं आणि व्हिडिओची पोस्ट पण भेटली. म्हणजे नोट्स किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, की आपण काय करत असतो, वाचन वाचन वाचन, की म्हणजे आज हे पुस्तक कंप्लीट करेल, उद्या ती पुस्तक कंप्लीट करेल, ह्या गोष्टीत पडायचं नाही. तुम्हाला वाचायचं तर आहेच, त्याचबरोबर तुम्हाला नोट्स, तुमच्या कन्सेप्ट ह्या गोष्टी पण वेळोवेळी अपडेट करून ठेवणं गरजेचं आहे. एवढा जास्त पण टाइम नाही घेणार. परत सरांचं ते लेक्चर वगैरे तुमचं बोला. नाही ना? तुमचाच विषय महत्वाचा आहे. हा हा. पोरांसाठी तोच महत्वाचा. म्हणजे मुलांचे काही प्रश्न असतील तर हा, म्हणजे तुमचे काही प्रश्न वगैरे काय असेल कोणाला काय असेल तर विचारू शकता तुम्ही. ऑनलाईन एक्झाम बद्दल मुलांवर काय करणार? ऑनलाईन आता भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांनी ऑफलाईन एक्झामचीच तयारी केलेली आहे. मग ऑनलाईन एक्झाम देत असताना आपल्याला लॅपटॉपची वगैरे एवढा प्रॅक्टिस नसतो, किंवा कॅम्प्युटरचा आपण एवढा जास्त प्रॅक्टिस केलेली नसते ना. मग तिथं एक्झाम कोणती जरी असली ना, आता जर समजा एक्झाम आपली MCQची आहे तर आपल्याला MCQ करावं लागतात. जर समजा डिस्क्रिप्टिव्ह आहे तर आपल्याला रिटर्नची प्रॅक्टिस करावी लागते. तसं ऑनलाईन एक्झाम असेल तर आपल्याला ऑनलाईन लॅपटॉप असेल, कॅम्प्युटर असेल, तिथं जाऊन एक्झाम सॉल्व्ह करावं लागतात. मग त्यामुळं थोडंसं अवघड जाऊ शकतं, की सुरुवातीला नवीन असल्यामुळं किंवा आपल्याजवळ लॅपटॉप वापरत नसल्यामुळं, की टाइम मॅनेजमेंट होण्यासाठी किंवा कुठं हे झालं, किंवा आपलं कधी कधी असं पण होतं की कॅम्प्युटर व्यवस्थित भेटत नाहीत. मग त्यामुळे थोडासा तोटा होऊ शकतो टाइमचा वगैरे. किंवा जेव्हा सुरुवातीला जर कॅम्प्युटर नीट नाही भेटला आपल्याला तिथं एक्झाम हे करण्यासाठी, मग थोडासा कॉन्फिडन्स जातो. त्यामुळं ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन बेटर असतं. पण बघू आता, शेवटी शासनाचा निर्णय आहे, ते काय करते. तुम्ही क्लासेस वगैरे केले होते का? नाही, माझे असे क्लासेस काय नव्हते. मग सेल्फ स्टडी जास्त करायचं, सेल्फ स्टडी मधूनच हे झालं. कारण लहानपणापासूनच मला तशी सवय होती. म्हणजे पैशाच्या अभावी क्लास कधी लावला नाही. मग ते सवयच पडून गेली, एक सवयीचा भाग झाला, की म्हणजे जे स्वतः जर केलं तरच अभ्यास होणार आहे, म्हणून सेल्फ स्टडीनच अभ्यास केला. आणि असं पण नाही की क्लासेस असावंच असं काय नसते. जर ठीक आहे, एखाद्याला हे जर मॅनेज होत असेल, क्लास लावणं जर गरजेचं वाटत असेल तर लावणं पण चांगलं आहे. कारण कमी वेळामध्ये खूप काही शॉर्टकट कळतात. आता माझ्यासाठी 2-3 वर्ष लागले. जर क्लास लावला असतं तर कदाचित एखादा 1 वर्ष पण होऊ शकते. पण स्वतः जेव्हा आपण अभ्यास करतो ना, ते कधीही बेटर असते कुठल्याही क्लासपेक्षा. आणि करत असताना ना, आता भरपूर आता मिसकन्सेप्ट मार्केटमध्ये आहेत, की ग्रॅज्युएशन फक्त नॉमिनल करा, पोस्ट ग्रॅज्युएशन पण नॉमिनल करा, कॉलेजला गेलं तरी किंवा न गेलं तर काही फरक पडत नाही. तर कॉलेजला जाणं खूप गरजेचं असते, की जो BAचा अभ्यासक्रम आहे ना, तोच अभ्यासक्रम आपला इकडे रिफ्लेक्ट होतो. आणि कॉलेजमधले जे एवढे लेक्चर चांगलं सांगतात ते इकडे नाही. ते इथं फक्त वरवरचं ज्ञान, शॉर्टकट कसं एक्झाम क्रॅक करू हे होऊ शकते. इकडे गेल्यानंतर आपल्याला कॉलेजला एक्झाम सोबत जीवनाचा पण दृष्टिकोन भेटते, सगळ्या गोष्टी अनुभव भेटतात. त्यामुळं कॉलेज करायचं, पोस्ट ग्रॅज्युएशन पण. थँक्यू सर. विचारायचं आता? काय विचारायचं असेल तर जे आपल्याला संधी मिळालेली आहे, संधीचा फायदा घ्या. पुन्हा संधी मिळणार नाही. विचारा. नमस्कार सर. राज्यसेवेने आता ऑप्शनल सब्जेक्ट काढून टाकण्याचा जो निर्णय घेतलाय त्याबद्दल तुमचं मत काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं तो? आता कसं आहे, शेवटी शासनाचा निर्णय असतो तो, आपल्या हातात या गोष्टी काही नसतात. राज्यसेवेचा जे ऑप्शनल सब्जेक्ट असेल ना, तो आपल्याला फायदेशीर कुठे ठरत होता? UPSCला. म्हणजे जवळपास 500 मार्काचे आहेत. मग 500 मार्क हे खूप होत असतात स्पर्धा परीक्षेमध्ये. म्हणजे तुमचं मेरिट डिसाईड करू शकतात. एखाद्याचा जर आवडता सब्जेक्ट इकॉनॉमिक्स असेल तर त्याला तिथं मार्क जे कव्हर करता येतात ते आता बाकीच्या ठिकाणी कव्हर करता येत नाहीत. म्हणून शासन म्हणजे आता निर्णय वेळोवेळी बदलत असते, हे करत असते. पण शेवटी आपल्याला तुमच्यासोबतच बाकीच्यांचं पण आहे ना, की MPSCची परीक्षा देणारे आपण एकमेव नाही, सोबत भरपूर आहेत. म्हणजे नुकसान जरी झालं तर दोघांचं पण होणार आहे, म्हणजे सर्व स्पर्धा करणाऱ्यांचं. आणि फायदा जरी झाला तर सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्याचा. कारण पेपर तर आपल्याला एकच येणार आहे ना, बदलून येणार नाही. त्यामुळं शासन कोणता का निर्णय घेणार त्यांच्यावर डिपेंड. म्हणजे अभ्यास करण्याची तयारी आपण ठेवायला पाहिजे ते. म्हणून ते एखादा विषय ऑप्शनल कट केला किंवा हे केला त्याच्यावर न जास्त जाता ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर अभ्यास करून आपण फोकस करायला पाहिजे. थँक्यू सर.
आहेत का काही विचारायचं? बरं, जर क्वेश्चन नाही गेलं तर खूप म्हणजे तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलात. भरपूर वेळ झाला होता तरी वेळेतला वेळ काढून पाऊस चालू होता आणि पावसामध्ये येणाऱ्याची बी संख्या खूप मोठी होती. त्यामुळं धन्यवाद. आणि शेवटी एकच सांगतो जाता जाता तुम्हाला कि खुद को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहिले खुदा भी बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. त्यामुळं मेहनत करायची, खूप खूप मेहनत करायची. मी एकदम भरपूर जणांना माहित आहे, सरांनी पण परिचयामध्ये सांगितलं की एकदम सामान्य कुटुंबातलं, ज्यांचं आई वडील कष्ट केले तरच भाकर भेटणार अशा परिस्थितीत होतो. आणि आपल्या जातीमध्ये तो म्हणजे प्रामुख्याने त्याच गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणजे जवळपास 99% लोक आपले त्याच बॅकग्राऊंड मधून येत असतात. त्यामुळं सर्वांना एकच विनंती आहे की मेहनत करा. मेहनत केल्यानंतर मेहनत ही कधीही वाया जात नाही. तुम्हाला ठीक आहे, क्लास 1 नाही भेटली, क्लास 2 भेटेल, क्लास 3 भेटेल, अजून जर जास्त मेहनत केल्या सुपर क्लास 1 भेटेल. त्यामुळं आपलं भांडवल काय आहे तर कष्ट आहे. त्यामुळं कष्ट करायला पाहिजे ते. ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम म्हणजे आपण काय शिकायला हवं इथंच हे असतं. म्हणजे आपण 10वी पास झालं, त्याच्यानंतर 12वी पास, 10वी पास झाल्यानंतर जर चांगले मार्क्स असतील तर आपण सायन्सला जातो. असं कधी होत नाही की मला 80% पडले आणि मी आर्ट्सला आलो किंवा कॉमर्सला आलो. आपली घरची जी काही परिस्थिती आहे, एकतर आई वडील शिकलेले नाहीत, एखाद्याच्या घरात असतील तर त्याचा काय फारसा प्रश्न येत नाही. ज्यांचे आई वडील शिकलेले आहेत त्यांना कुठल्या साईडला जायचं हे 10वीला असल्यापासूनच त्याच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न सगळ्या घरांमध्ये होतो, विचारण्याचा प्रयत्न सगळ्या घरांमध्ये होतो. कुठं जायचं, सायन्सला जायचं का, आर्ट्सला जायचं का, कॉमर्सला जायचं. पण ज्यांच्या घरामध्ये शिकलेलेच नाही, आई वडील निरक्षर आहे किंवा अल्पशिक्षित आहेत, त्यांना काही करिअर करता आलं नाही, तर अशा घरांमध्ये प्रचंड प्रॉब्लेम्स असतात. आपला एखादा विद्यार्थी असा नाही की त्याला 10वीला 92% पडले, 90% पडले आणि तो आवर्जून आर्ट्स फॅकल्टीला आला आणि तिथूनच 11वी पासून ते MA पर्यंत UPSCचं पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्या पद्धतीने तिथूनच अभ्यास केला. असं आपल्या समाजामध्ये कुठंही आपल्याला दिसत नाही. आणि आपणही त्या पद्धतीने कधी विचार करत नाही, आम्हीही केलं नाही आणि अल्पशिक्षित असलेल्या कुटुंबामध्ये कोणी करतही नाही. मग त्याच्या मार्क्सवरून ठरवतात की हा सायन्सला जाईल का, आर्ट्सला जाईल का, कॉमर्सला जाईल का. ते मार्क्स ठरवतात आपले. चांगले मार्क्स असेल तर आपण आपोआप सायन्सला घे, अशा पद्धतीची गोष्ट आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांची ही असते. हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. कॉमर्सला तर ग्रामीण भागातून आलेला मुलगा कॉमर्सला कधीच जात नाही. शहरी भागात राहत असेल तरच कॉमर्सचा विचार करतो, नाहीतर ग्रामीण भागात जे शिकले, जे अल्पशिक्षित आहेत, ती कधीच कॉमर्सच्या फॅकल्टीकडे ढुंकून बघत नाहीत. बाकी पॉलिटेक्निकला, डिप्लोमाला काही प्रभूत जातात. पूर्वीचा आमच्या वेळचा ट्रेंड असा होता की 10वी झालं की DEDला जायचं किंवा ITIला जायचं. म्हणजे मला मिळालेला सल्ला काय असायचा की तू ITI करून घे, म्हणजे तुला लगेच नोकरी लागेल. कारण आपली प्राथमिकता काय आहे तर आपल्याला लगेच नोकरी लागली पाहिजे, कामधंदा मिळाला पाहिजे आणि आपल्या घराचं जे काही आर्थिक जे आहे ते उंचावलं पाहिजे, अशा पद्धतीची आपली सगळ्यांची, आपल्या घरच्या लोकांची भावना असते. माझ्या आई वडिलांची भावना होती की नोकरीसाठी शिकायचं, बाकी काही शिकू वाटलं तर शिकायचं, नाही तर नाही शिकायचं. आम्हाला जेवढं देता येतं एवढेच पैसे देता येतात, याच्या पलीकडे देता येत नाहीत. घरी गुरं आहेत, 2 एकर शेती आहे, त्या शेतीमध्ये आम्ही जसं करतो तसं तू कर, अशा पद्धतीची मानसिकता. मग तू काय करतोस, आर्ट्स म्हणजे काय, सायन्स म्हणजे काय, कॉमर्स म्हणजे काय, काहीही माहीत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये मी 11वीला सायन्सला आलो. मला त्याच्या लक्षात आलं की मला काही जमणार नाही, माझी काही इंग्रजी काय फारशी चांगली नाही, मला जमणार नाही. मी 11वीमध्येच लगेच सेकंड टर्मला बदलून घेतलं की आर्ट्स फॅकल्टीला जायचं. आणि त्यावेळेला थोडं ठरवलं होतं की आपल्याला एकतर प्राध्यापक व्हायचं किंवा शिक्षण क्षेत्रात जायचं, मास्तर व्हायचं नाही.
म्हणजे मास्तर नावाचा जो काही भाग आहे, DED ला माझा नंबर लागत होता, पण मी म्हटलं लहान पोरांना शिकवणारा मास्तर काही मला व्हायची इच्छा नाही. त्याच्यानंतर मी BA केलं आणि MA ला पुण्यात आलो. पुण्यामध्ये आल्यानंतर स्पर्धा परीक्षेला हे करावं अशी गोष्ट होती. MA ला ॲडमिशन घेतलं. जसं आनंद BA पासून आला तसं मी MA ला आलो, SP कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये विद्यापीठामध्ये 1 वर्ष अभ्यास केला. परंतु सुदैव दुर्दैव काही असो, घरी अनेक घटना घडल्या. त्याच्यानंतर मला लगेच ही नोकरी मिळाली, पहिल्याच वर्षी मिळाली. 4-5 कॉलेजला मला संधी मिळाली. मला पुण्यातच मिळाल्यानंतर पुण्याचं आकर्षण फार भयंकर आहे. अजूनही अनेक लोकांना पुण्याचं आकर्षण आहे. आता मला कंटाळा आलाय पुण्यामध्ये. याचं कारण असं आहे की इतकी गर्दी, इतकं हे मला बाहेर मिळालं असतं तर अजून चांगलं झालं असं वाटतं. बाहेर 2-4 कॉलेजला मिळालं होतं, नाशिकला मिळालं होतं, नगरला मिळालं होतं. मी गेलो नाही कारण पुण्याचं आकर्षण होतं आणि पुण्यामध्येच थांबलो. आपला जो काही प्रॉब्लेम आहे तो सगळ्या क्षेत्रामध्ये करिअर आहे, असं कुठलंही क्षेत्र नाही. MPSC UPSC आहे. आपण स्ट्रेंथ ओळखलं पाहिजे की माझी कुवत काय आहे. माझी कुवत जितकी असेल आणि ह्या कुवतीमध्ये मी किती अपलिफ्टमेंट करणार आहे, किती वाढवणार आहे आणि वाढवण्यासाठी मी किती कष्ट घेणार आहे, किती तास बसणार आहे. आता माझ्यासारखा माणूस, मला जर एखादा आर्टिकल लिहायचं असेल तर मी रात्री 2 पण, रात्री 12 पण, कधी पण बसलं की उठत नाही. म्हणजे मला ध्येय ठरलेलं आहे की माझं ध्येय अमुक आहे आणि ते ध्येय क्रॅक करायचं असेल तर मला काय काय करायला हवं, काय पुस्तकं वाचायला हवं. मी PhD करताना अनेक लोक म्हटले की तुला 13 वर्ष लागली. अनेक जण म्हटले आम्ही 3 वर्षात केलं, 2 वर्षात केलं. तुम्ही डिग्री मिळवली पण अक्कल काही मिळवली नाही. मी म्हटलं मी 13 वर्षामध्ये जेव्हा रिसर्च नावाची जी गोष्ट असते त्या रिसर्चच्या प्राथमिक स्त्रोतापर्यंत प्रत्येक गोष्ट लिहायची, तर प्राथमिक स्त्रोत क्रॅक करायचे, प्राथमिक स्त्रोत हे घ्यायचे. आता माझ्या PhD मध्ये आणि इतरांच्या PhD मध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. लोकांना PhD झाल्यानंतर आपलं अर्ज पण लिहिता येत नाही. PhD झाल्यानंतर मला काहीतरी म्हणायचं आहे, कुठल्या तरी ऑफिसमध्ये मला काहीतरी सांगायचं आहे आणि ते सांगताना अर्ज लिहिता येत नाही. मी माझ्या कॉलेजमध्ये अनेक प्राध्यापक बघतो, बहुतेक सगळे PhD झालेले आहेत. बहुतेक 99% लोकांना स्वतःचं म्हणणं 4 ओळीतलं मांडता येत नाही. 10 मिनिटात म्हटलं ना अर्ज लिहून दे, तर ते माझ्याकडे पळत येतात की मला हा प्रॉब्लेम आहे, तर ते तू लिहून दे मला. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे, तर आपला जो काही अंतर्मन आहे ते आपण ओळखलं पाहिजे की मला काय व्हायचं आहे. मला पॉलिटेक्निकला जायचं आहे, पण तिथं गेल्यानंतर जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण पास होण्यासाठी म्हणून करायचा नाही. पास होण्यासाठी जे करतात त्यांना फारसं करिअर नसतं. जे मला अभ्यासक्रमाला लावलेलं जे नॉलेज आहे किंवा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम परिपूर्णरित्या आला पाहिजे आणि तो आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. जर नाही केला तर आपल्याला पुढचे करिअर काही घडवता येत नाही. म्हणून आपण एखाद्या वेळेला आपल्याला अपयश आलं, अपयश हे यशाची पहिली पायरी म्हणतो आपण. अपयश आलं तर खचून जायचं नाही. एका क्षेत्रात अपयश आलं ना, दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपण करिअर करू शकतो. अपयश आल्यानंतर अजून दुप्पट कष्ट करू शकतो, दुप्पट अभ्यास करू शकतो आणि तिथं जाऊ शकतो. म्हणून आपल्या समाजामध्ये एक गोष्ट आहे, न्यूनगंड प्रचंड मोठा आहे, प्रचंड न्यूनगंड आहे आणि आपल्यामध्ये जे काही आहे ते सांगायला आपण फार लाजतो. म्हणजे मी नापास झालो सांगायला तोंड दाखवत नाही. आता बरेच जण मी फोन केलेत, बरेच नातेवाईक आहेत की सगळ्यांना मी रागावून सांगतो की तू ये कार्यक्रमाला, तू ह्याला येत नाहीत आणि स्वतःचा अभ्यास पण काही करत नाही आणि नंतर अपयश येतं. मग कारणं मात्र खूप आहेत आपल्याकडे. इतकी कारणं असतात की अमुक झालं तर हे केलं असतं, तमुक झालं तर हे केलं असतं. कारणाने आपलं करिअर होत नाही. कुठल्याही करिअरमध्ये जा तुम्ही, लॉ व्हा. लॉमध्ये जर चांगला पैसा कमवायचा असेल, चांगलं नाव कमवायचं असेल तर तुम्हाला लॉ मधल्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आत्मसात केल्या पाहिजे. बेसिक कन्सेप्ट येत नाही मग काय, गुन्हेगार सोडणं आणि गुन्हेगार हे करणं एवढंच असतं. म्हणजे काय आपण म्हणतो त्याला जामीन करणं. जामीन करणारा वकील, त्याला काही फार अक्कल लागत नाही जामीन करायला. जर पुढे जायचं असेल, नाव कमवायचं असेल तर त्या क्षेत्रातले बारकावे जे आहेत ते बारकावे आपल्याला आत्मसात करता आले पाहिजेत. आणि ते केस समोर आल्याबरोबर, जी काही केस आहे ती समोर आल्याबरोबर आपल्याला आपल्या डोक्यामध्ये सगळ्या प्रकारचे रेफरन्स आले पाहिजेत की ह्याला हा क्लॉज वापरला पाहिजे, ह्याला हे थिअरी वापरली पाहिजे, ह्याला अमुक हे केलं पाहिजे. हा लॉचा भाग आहे. पॉलिटेक्निकचं पण तसंच आहे. आता माझा एक मावस भाऊ आहे, पॉलिटेक्निकला अनेक वेळा नापास झाला, पण त्याला म्हटलं की तू हे सोडायचंच नाही. आता चांगल्या कंपनीमध्ये त्याला 70,000चा पगार आहे.
अनेक वेळा नापास जरी झाला तरी त्याच्या मागं लागलं पाहिजे. मला काय येत नाही ते. मला आता आनंदने सांगितलं की आपण काय शोधले पाहिजेत, आपल्यातले जे काही कमकुवत गोष्टी आहेत त्या शोधल्या पाहिजेत आणि त्या कमकुवत गोष्टीवर मात केली पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. आपल्याला जे येतं, आता पॉलिटिकल सायन्स याला सोपं का वाटतं, तर यांनी BA पासून MA पर्यंत पॉलिटिकल सायन्स वाचलेलं आहे. म्हणजे राज्यशास्त्र सोपं आहे असं कधीच म्हणू नका. राज्यशास्त्र ही अत्यंत अवघड असलेली गोष्ट आहे. जेव्हा आपण एखादी थिअरी अभ्यासतो तर त्या थिअरीचे अनेक कंगोरे असतात. आपण हक्क म्हणतो, हक्काचे अनेक कंगोरे असतात. आता FY पासून ते MA पर्यंत राज्यशास्त्र अभ्यासल्यानंतर त्याच्यावर जास्त लक्ष देण्याची UPSC मध्ये MPSC मध्ये गरज नाही. आपण इकॉनॉमिक्स वाचलेलं नाही, जॉग्राफी वाचलेलं नाही किंवा आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी वाचलेलं नाही, त्याच्यावर आपण आपला वेळ खर्च केला पाहिजे. जे आपण BA ला केलं, MA ला केलं ते पक्क केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण स्पर्धेमध्ये उतरतो त्यावेळेला आपण अन्य विषय त्याच्यावर जास्त वेळा दिला पाहिजे आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर यश येतं. आणि न्यूनगंड अजिबात बाळगायचा नाही. आपल्यामधल्या कमकुवत गोष्टी आपण आपल्या मनाला विचारायच्या आणि लोकांना पण सांगायचे की माझ्यामध्ये ही कमकुवतता आहे, मी मात करेन. म्हणजे आपण काय करतो की अनेक गोष्टी लपवून ठेवतो, तोंड झाकून बाजूला जाणं. म्हणजे बरेच जण माझे नातेवाईक असे की मी गेलो की थांबतच नाहीत, निघून जातात. हा काहीतरी हे विचारेल, ते विचारेल, अमुक विचारेल, तमुक करेल, तू काय करतो म्हणेल. आणि म्हणजे त्यांच्या आई बापाला पण असं वाटतं की माझ्या पोराला उगाच विचारतो, चार चौघामध्ये विचारतो, चार चौघामध्ये माझा अपमान झाला किंवा माझे अवगुण चार चौघांना कळले तर काही फरक पडत नाही. आपल्याकडं आपले जे काही अवगुण आहेत किंवा आपल्या अंगामध्ये जे काही नको असलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं रिअलायझेशन, त्या गोष्टीचं आपल्याला हे झालं पाहिजे किंवा माझ्याकडे हे अवगुण आहेत हे मी दूर केले पाहिजेत, माझ्याकडे हे गुण आहेत, हे गुण मी अधिक वाढवले पाहिजेत. अशा पद्धतीचा जर अभ्यास केला, अशा पद्धतीने जर पुढे गेलो तर आपल्याला कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर करता येतं. मी म्हटलं एक इलेक्ट्रिकलचं काम करणारा माणूस किती पैसे कमवू शकतो, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी जर त्याला माहीत झाल्या तर तो एखाद्या क्लास 1 अधिकाऱ्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकतो पुण्यामध्ये. माझा एक नातेवाईक आहे, तो म्हटला सर माझ्याकडं सगळं स्किल आहे पण मला ते इलेक्ट्रिकलचं अधिकृत शिक्षण मी घेतलेलं नाही, त्याचं सर्टिफिकेट माझ्याकडे नाही, मला म्हणून कॉन्ट्रॅक्ट घेता येत नाही. माझ्या स्किलवर माझा जो काही सर्टिफिकेट घेतलेला मित्र आहे तो करोडो रुपये कमवतो आणि मी मात्र 25-30-40 हजारामध्ये राहतो. म्हणून आपल्याकडं सर्टिफिकेट पण महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातलं स्किल पण महत्त्वाचं आहे. म्हणून आपण पॉलिटेक्निक करत असाल, डिप्लोमा करत असाल, डिग्री करत असाल, इंजिनिअरिंग करत असाल किंवा ॲग्रीचं शिक्षण घेत असाल किंवा तुम्हाला MBBS BMS करायचं आहे, मी तर म्हणतो की MBBS BMSच्या नादाला लागू नये लोकांनी. याचं कारण असं आहे की इतका पैसा लागतो आपल्याकडं. जर शासनाच्या महाविद्यालयामध्ये जाऊन MBBS करता येत असेल तर करावं. बाकी विनानुदानित महाविद्यालयामध्ये MBBS किंवा BMS करण्याला फारसं काही अर्थ राहिलेलं नाही, कारण तिथं फारसं काही शिकवत नाहीत आणि असेच डॉक्टर येतात आणि लोकांना मारतात. ज्याच्याकडे पैसा आहे तो ओततो आणि तिथं नापास होत नाहीत. जिथं नापास होतात तिथं दर्जा असते. जर 100 मुलं परीक्षेला बसली असतील आणि त्याच्यातले 10-20 लोक नापास करत असतील, जर 100च्या 100 पास होत असतील तर त्या महाविद्यालयाचा दर्जा काय असणार आहे. म्हणजे त्यांना फक्त पैसे वाढायचे आणि लोकांना काही शिक्षण द्यायचं नाही. म्हणून आपण स्किलफुल झालं पाहिजे. मग BAचं शिक्षण घेऊन झालं पाहिजे, BComचं. आता अनेकांना BComचं शिक्षण घेतल्यानंतर CA होता येतं हे माहीत नाही, BComचं शिक्षण घेऊन CA होता येतं हे अजिबात माहीत नाही. आपल्याला कोणी सांगितलेलं पण नसतं, आपण ते माहितीही करून घेत नाही. आणि CA हा अनेक आस्थापनांचा आर्थिक व्यवहार पाहणारा अत्यंत महत्त्वाचा अधिकारी असतो. खाजगी जरी असला तरी त्याच्याच हिशोबावर त्याचं ते फर्म चाललेलं असतं. त्यांनी जर कमी अधिक केलं की ते फर्म कोसळण्याची पण शक्यता असते, इन्कम टॅक्सची धाड पडते त्यांनी जर नीट नाही केलं तर. म्हणून CA हे पद अत्यंत महत्त्वाचं आहे. ते क्रॅक करण्यासाठी आपण कधीही त्याच्याकडे जात नाही. MBA आहे, MBA करायचं असेल तर MBA मधले अनेक स्पेशलायझेशन आहेत. ते मग आपण कुठलं स्पेशलायझेशन केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये नॉलेज मिळवायला हवं. नुसतंच MBA केलं, डिग्री मिळाली, कुठलीही डिग्री आपल्याला पोट भरायला उपयुक्त नाही जोपर्यंत त्या डिग्रीला लागणारे स्किल्स आपल्या अंगी नसतील. तर आपल्या अंगी ते स्किल्स असायला हवेत. आपण जी काही डिग्री घेणार आहात कुठलीही घ्या आणि त्या डिग्रीच्या अनुषंगाने स्किल असलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांनी B प्लॅन, C प्लॅन पण आपल्याजवळ ठेवला पाहिजे. आपण किती वर्ष स्पर्धा परीक्षा
आनंदने सांगितलं मी 2.5 वर्ष ठरवलेलं होतं आणि 2.5 वर्षानंतर मी काही ते घेणार नव्हतं. मी त्याला म्हटलं होतं की ते झालं तर ठीक आहे, नाहीतर LLB तुझी आहे चालू आहे, ती LLB झाल्यानंतर तुला प्रॅक्टिस करता येईल. LLB त्यांनी नाही केली, त्यांनी आपली जी काही ध्येय ठरवले होते त्यांनी ते क्रॅक केलेलं आहे. म्हणून आपण आपल्याकडं 2-3 प्लॅन असले पाहिजेत आणि त्या प्लॅनच्या अनुषंगाने आपण आखलं पाहिजे. आपण जर जी गोष्ट करत असाल त्या गोष्टीमध्ये आपलं सर्वस्व म्हणजे आपल्यामध्ये जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण जो अभ्यासक्रम करतो त्या अभ्यासक्रमामध्ये ओतली पाहिजे आणि आपली ऊर्जा वाढवली पाहिजे. वाढवलं तर तुम्ही चांगले त्या क्षेत्रातले प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे कमवणारे व्यक्ती होऊ शकता. तुम्हाला ब्राह्मण कम्युनिटी माहीत आहे, त्यांच्यातला 3rd क्लास माणूस, त्याला काहीच येत नाही, तो चांगले पैसे कमवतो. त्याच्या लक्षात असतं 3rd क्लास. आता आमच्याकडं म्हणजे प्राध्यापकामध्ये एखादा ब्राह्मण असला की त्याला असं वाटतं की सगळ्या ह्या प्राध्यापकावर मीच भारी आहे, त्याला काहीच येत नाही. कारण भारी होण्याचे जे काही स्किल्स आहेत ते लहानपणापासून शिकलेलं असतं. त्यांना शिक्षण दिलं जातं की तू काय करतोयस, अमुक करतोय, बासरी वाजवतो ना तेवढंच वाजव, बाकीचं किरकोळ ज्ञान घे आणि त्याच्यामध्ये तू परफेक्ट हो, म्हणजे तुला तिथं पैसे मिळतील. आपण काय करतो, हे पण करतो, ते पण करतो, ते पण करतो आणि कुठंच आपल्याला यश येत नाही. म्हणून आपल्यामध्ये जे काही ऊर्जा आहे त्या ऊर्जेला आपण स्वतःला ओळखलं पाहिजे आणि तिथंच आपण त्याच्यावर आपलं सगळं, आपली जी काही शक्ती आहे ती शक्ती तिथं ओतली पाहिजे. ती शक्ती ओतली की आपल्याला तिथं यशस्वी होता येतं आणि त्यासाठी शिक्षण घेणं गरजेचं असतं. शिक्षण घेणं आणि आजूबाजूला काय चाललंय त्याचंही नॉलेज घेणं, आपल्यातला न्यूनगंड काढून टाकणं. मला अमुक मिळालं असतं तर मी अमुक केलं असतं, अमुक पैसे मिळाले असतं तर अमुक केलं असतं. सुविधा मिळाल्या तर सगळी लोक, सुविधा मिळणारी लोक सगळं करतात असं नाही. माझ्याकडे सुविधा नव्हती, मी प्राध्यापक झालो कारण माझ्या आईवडिलाला महिन्याला 200 रुपये पाठवण्याची ऐपत नव्हती. मी पुण्यात राहत होतो, वसतिगृहात राहत होतो. वसतिगृहामध्ये 150 रुपये मिळायचे स्टायपंड म्हणून जेवणासह. ते 150 रुपये जमा ठेवून महिन्याचे 1200 रुपये महिन्याला जमायचे. त्याच्यातले 50 रुपये आम्ही खर्च करायचे आणि 100 रुपये लावून ठेवायचे. चहा पण प्यायला जायचो नाही, म्हणजे चहा न पिण्याची सवय तेव्हापासूनच आहे. सिनेमाला सुद्धा जायचं नाही कारण सिनेमाला जायला पैसेच नाही आहेत. म्हणून सिनेमा न बघण्याची जी काही गोष्ट आहे थिएटरमध्ये जाऊन ती अंगवळणी पडलेली आहे. आता जर म्हटलं घरची लोक किंवा आजूबाजूचे तू सिनेमाच बघत नाही, पण मला इच्छाच होत नाही कारण त्यावेळेला माझ्याकडे पैसेच नव्हते सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायला. मी कधीच शिकत असताना कुठल्याच थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितलेला नाही. आम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेलला होतो, आम्ही 2-4 मित्र होतो, 2-4 मित्र आम्ही चांगले सेटल आहोत. एक MBA झालेला होता. एकमेकाला आम्ही म्हणजे कुठलाही क्षेत्र असं नाही की तुम्ही करिअर करू शकत नाही. म्हणून करिअर करण्यासाठी आपल्याला क्षेत्राची उपलब्धता खूप मोठी आहे. आता तर काय म्हणतो आपण ग्लोबलायझेशन आलेलं आहे. या क्षेत्रामध्ये चांगली भाषा येणारा माणूस देखील यशस्वी होतो. चांगली भाषा, मराठीची चांगली भाषा येणारा तो माणूस देखील करोडो रुपये कमवू शकतो. त्याला किंवा कुठेतरी पाहायला किंवा ऐकायला मिळाला असतात तर माझ्यासारखा देखील माणूस आणखी पुढे गेलेलो असो. फक्त मला एवढं सांगायचं आहे की करिअर डेव्हलपमेंट आपण एक इच्छाशक्ती जी आहे, बाळ थोडा इच्छाशक्ती पाहिजे, इच्छा कुठली तरी वाढ. एक इच्छाशक्ती जर असली तर इच्छाशक्तीवर माणूस बरंचसं काही मिळवू शकतो. दुसरं डिवोशन, एक समर्पित जीवन केलं पाहिजे की ही जी गोष्ट आहे ही मला प्राप्त झालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी लागणार जे कष्ट असतील ते कष्ट उपजण्याची माझी जिद्द असली पाहिजे. मी फक्त वसतिगृहातले 1-2 उदाहरणं सांगतो की पुरंजय नावाचे जे डॉक्टर आज भोगला आहे, हा ग्रस्त रात्री डॉक्टर होत असताना MBBS करत असताना रात्री मेसचा 12 वाजता डबा त्याचा रूमवर आणून ठेवायचा. जे मेस जे आहेत ना 12च्या पुढंच तो जेवायचा. 12पर्यंत तो MBBS म्हणजे विजय मेडिकल कॉलेजच्या लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा आणि ज्यावेळेस ती कॉलेजची लायब्ररी 12 वाजता बंद व्हायची त्यावेळेस हा ग्रस्त यायचा आणि आपला डब्बा घ्यायचा. तर अशा प्रकारचं एक डिवोशन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक ग्रस्त जो आहे, एक विद्यार्थी जो आहे, आपल्याला कल्पना असेल की संगमवाडीला आपलं स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीच्या शेजारी एक गोसाव्यांची स्मशानभूमी आहे आणि गोसाव्यांच्या समाधीला म्हणजे गोसावी इतके काय दररोज मरत नाही सकाळ दुपार संध्याकाळ. तर इतकं निर्जन आणि इतकं एकांत स्थळ आहे. कारण मला पाहण्याचा मोह झाला, तू कुठं
नेमका अभ्यास कुठं करतो बघू तरी. तर त्यांनी मला त्या संगमवाडीच्या म्हणजे RTOच्या बाजूने घेऊन ते स्मशानभूमी वगैरे दाखवली. ती गोसाव्यांच्या समाधीमध्ये ज्या वेळेस त्याला वेळ मिळेल त्या वेळेस जाऊन तिथं बसत होतो. तर अशा पद्धतीचं डिवोशन जे आहे की तासनतास मुलं अभ्यास करतात. सकाळी माझ्यासारखा देखील जो होता पुणे युनिव्हर्सिटीची लायब्ररी सकाळी 10 वाजता उघडायची. उघडता वेळेस आणि बंद करता वेळेस तिथंच असायचं. म्हणजे सकाळी उघडले की जायचं आणि रात्री बंद करताना बाहेर पडायचं. त्यावेळेस कुठंतरी एखाद दुसरं आपल्याला काहीतरी साध्य होतं. तर अशा पद्धतीचं डिवोशन. आपल्याला हे कल्पना असेल की मध्ये 1-2 वर्षापूर्वी एक रील जी होती फार व्हायरल झाली. ती एक मुस्लिम मुलगी होती आणि ती MBBSच्या नंतरचं जे आहे MS करण्याचा तिचा विचार होता. MS सर्जन तिला व्हायचं होतं. आणि दिल्लीची ही घटना आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. ती रेल्वेमधून प्रवास करत असताना 2-4 गुंड वगैरे प्रवृत्तीची मुलं जे आहेत ते सतत तिला असं पाहत होते वगैरे. तीही लक्षात आणत होती की हे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि काय. पण शेवटी त्यांनी काय केलं की हात घातला त्याला. मग तिने थोडासा प्रतिकार करण्याचा प्रयत्न वगैरे केला. तर त्या गुंडांनी तिला रेल्वेमधून ट्रॅकवरून बाहेर टाकले. बाहेर टाकल्यानंतर तिचे दोन्ही पाय गेले. तिला तर सर्जन व्हायचं होतं. मग तिने जे आहे ते पद्धतीने शेवटी जो आहे जास्त मधलं काळ सांगत नाही, पण शेवटी प्रत्येक ठिकाणी ती कशी सर्जन होणार, डॉक्टर कशी होणार, ती कशी पेशंट बघणार, हेच लोकांच्या समोर प्रश्न असतात. तर ते प्रश्न तिने प्रत्येक ठिकाणी जे मोडून काढले आणि शेवटी हायकोर्ट झाली, सुप्रीम कोर्टाने मग शेवटी तिला तिच्या स्वतःसाठी एक पॅनल बसवलं की ही मुलगी MS करू इच्छिते, आपण तिला ॲडमिशन देऊ शकतो का असं. आणि त्याच्यात ती सक्सेस झाली. सांगायचं तात्पर्य आहे की ती तिथपर्यंत गेली आणि शेवटी सर्जन झाली. आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये ती रील व्हायरल होती. कारण प्रत्येक मोमेंटन असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये जाऊन ती हे लेक्चर्स येतात. तो की जर मिळवायचं असलं तर तुमच्या प्रयत्नाने तुम्ही मिळवू शकता. म्हणून बऱ्याचशा गोष्टी माझ्या या हॉस्टेलच्या काळामध्ये बऱ्याचशा घडल्या. बरीचशी चांगली मुलं झाली. आज तुमचं नोबल जे आहे हडपसरचं माने हे गुरुड समाजाचं आहे. म्हणजे कैकाडी घ्या ते पण त्यांचा व्यवसाय जो होता आता हे करायचं होतं आपले आपण हे करतो ना टोपली वगैरे जे आहे हा करण्याचं होतं. तर तो ग्रस्त आज इतका मोठा आहे आज त्या नोबेलचा तो मास्टर आहे. हा वसतिगृहाचा विद्यार्थी आमचा. अशा पद्धतीचे शेकडो विद्यार्थी आज निरनिराळ्या ठिकाणी आहेत. कोणी बिझनेसमॅन आहे, कोणी कुठले आहे. परवा आपण याला गेलो होतो, भोरला गेलो असताना तर नसरापूरला गेलो असतो. एक कैलास नावाचा, शिंदे नावाचा कोट्याधीश होता. 400 कोटीचे त्याचे उलाढाल होती. इतका मोठा तो झालेला होता. तर अशा पद्धतीचे कशातून मुलं झाले बाळ, हेही त्यांच्या डिवोशनमधून झाले. डिवोशन जे आहे एक समर्पित जीवन जे आहे आपल्या एका विशिष्ट विषयाशी बांधिलकी पत्करून त्याच्यासाठी जे आहे ते राबणं, प्रयत्न करणं, ज्या अडचणी येतील त्या सोडवणं आणि पुढं जाणे हा प्रकार घडणं फार महत्त्वाचं आहे. आज आपल्याला म्हणजे आम्हाला शंका होती कारण आज रेड अलर्ट आहे पुण्याला. त्याने वर्तमानपत्रात रेड अलर्ट म्हणजे पावसाच्या दृष्टिकोनातून सांगितलेलं होतं. किती मुलं येतील वगैरे हा प्रश्न आमच्यासमोर होता. आज जे आहे त्याच्यापेक्षा अधिक संख्या झाली असती, पण मला वाटतं पाऊस आज रात्रीपासून तर आहेच. परवाच्या रात्री येत होता, दिवस हे होता. आज 2-4 दिवस सतत पावसाने थैमान घातल्या आपली उपस्थिती कमी. मी आपल्याला फक्त एवढं सांगू इच्छितो किंवा एवढी विनंती करू शकतो की आता तुम्ही 15 असाल तर जर तुम्ही प्रत्येकाने विचार केला की मी पुढल्या वेळेस 10 विद्यार्थी माझ्याजवळचे वस्तीतले किंवा काय आणेल तर हाच जो हॉल आहे आपला भरला जाईल आणि तुमचं ज्ञान जे आहे ते पुन्हा आणखी 15 लोकांना किंवा 20 लोकांना किंवा 50 लोकांना मिळेल. तर अशा पद्धतीने आपण जर कार्यक्रम केला तर मला वाटतं फार बरं होईल. कारण हे जे कळलं, कारण माझ्या बाळाचं कौतुक करून मी घरात आज तोच विषय तुझा काढणार, मला दुसरा विषयच नसणार आहे. कारण प्रत्येक वेळेस शब्दाला मला तुझं आठवत आहे त्याचं बोलणं. तर आपण जे आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं बनवून घेऊया. आणि मी काल देखील ते आपल्या पुतळ्याच्या तिथं लवजीचे जे स्मारक आहे त्या ठिकाणी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका
संघटित व्हा आणि संघर्ष. शिका म्हटल्यानंतर जसे एखाद्या पातेल्यात किंवा एखाद्या परातीमध्ये लाडू लोक वाटतायत आणि जशी धावपळ होते लोकांची, तशी शिकण्यासाठी या मंडळींची धावपळ झाली. प्रत्येक क्षेत्र त्यांनी ज्या शिक्षणासाठी व्यापून टाकलं. डॉक्टर आंबेडकरांनी तर मिलिंद कॉलेज काढलं, औरंगाबादला त्यांनी स्वतःच्या इन्स्टिट्यूशन तयार केल्यात, परंतु त्या समाजाने देखील तशाच पद्धतीने त्याचा फायदा घेतला. आणि आज तुम्हाला कल्पना असेल, मी परवाही बोललो की रासू गवई हे राज्यपाल होते, राजस्थानचे वगैरे मला वाटतं होते, आणि त्यांच्या घरात आज 7 ते 8 कलेक्टर किंवा IAS ऑफिसर एका टेबलावर रात्री बसून जेवण करतात. म्हणजे यांनी हे झाल्या कलेक्टर, नंतर बायका देखील कलेक्टर किंवा IAS केल्या, तर असे 4 ते 8 लोक आज एकत्र बसून जेवण करतायत. तर हा जो फरक आहे, हा फरक सहजासहजी झालेला नाही. तर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण आत्मसात केल्या पाहिजे, त्या अगदी मनापासून आत्मसात केल्या पाहिजे की ह्या मला करायच्यात, याच्यासाठी कुठल्याही गोष्टी जरी होतले तरी मी ते करणार, अशा पद्धतीचे जिद्द ईर्ष्या आपण ठेवली पाहिजे. आणि ती गोष्ट महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांनी या ठिकाणी आज आम्हाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि कुठला जो प्रतिसाद आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याकडून प्रत्येकाकडून एक 5-5 मुलांना जरी आणलं गेलं तरी परिश्री मुलं येऊ शकतील. आणि हा कार्यक्रम सरांच्या बरोबर आणखीन काही सरांचे मित्र असतील की जे या क्षेत्रातून गेल्या, सगळ्यांना बोलून आपण मार्गदर्शन वगैरे त्यांच्याकडून घेऊ. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.